आज मी सासरवाडीला चाललेलो आहे आणि जसं प्रत्येक वेळी सासरवाडीला जायचं म्हणजे आनंद वाटायचा खूप, आणि दरवेळेस सासऱ्यांना भेटायचं आजारी असलेल्या, आणि काहीतरी घेऊन जायचं छानपैकी शालक वगैरे, त्यांच्याबरोबर पाणीपुरी वगैरे खायची, काळ्या मसाल्याची भाजी खायची, सासऱ्यांना भेटायचं, गप्पा मारायच्या, निंबूर खायचा, आणि खूप अशा आठवणी. सासरे मकाचे कणस आणायचे, ते भाजायचे आणि बाजरीचा निंबूर, त्याच्यात मीठ टाकायचं, लिंबू वगैरे लावून स्वतः पोत्यावर भाजायचे आणि आम्हाला खाऊ घालायचे. गेल्या 33 वर्ष आले लग्नाला. दरवेळेस आंबारस वगैरे दरवर्षी बोलवायचे. अतिशय छान असा मस्त स्वभाव. आणि गेल्या काही दिवसापासून ते आजारी पडले होते. मागे देखील भेटून आलो. उद्या त्यांचं 13वं आहे, 10वं झालं. सुरुवातीला सासूबाई ह्या मावशी लागायच्या, माझ्या आईच्या मामबहीण, आणि त्यांची मुलगी मीरा मला दिलेली. तर सासूबाई देखील लवकर गेल्या, 10-12 वर्ष होऊन गेले. आणि त्यानंतर सासरवाडीचं जे खरं सोनं असतं, सासू सासरे, ते देखील आता दोघं त्या जगातून उडून गेलेले आहेत. जो आनंद आहे तो आनंद कमी झालेला आहे. आणि गेल्या सासरे उठायचे, म्हणायचे राम राम, नमस्कार. तो नमस्कार देखील आता पुन्हा कधी होणार नाही. फोटोमध्ये बघितल्याशिवाय गत्यंतर नाही. जुनं जे सोनं असतं. आई वडील देखील आता, वडील 86 वर्ष झालेले, आई 82. त्यांच्याकडे देखील मी नेहमी जात असतो. आज 12-13 दिवसापासून मीरा माहेरी आहे आणि 13व्याला चाललो आहे आणि घेऊन चाललेलो आहे उद्या घरी मीराला. परंतु माझे शालक आणि त्यांची पत्नी, मुले यांचे खरं रखवालदार, एक घर सांभाळणारे आणि शालकला सांगणारे की काय पेर, काय नको पेरू, आणि एक दिशा देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीये. अतिशय धार्मिक, सर्व अभंग पाठ, जुनी चौथी झालेली, आणि 30 पर्यंत तोंडी पाडे पाठ होते सासऱ्यांचे. चारीधाम झालेलं, गंगोत्री, यमोत्री, नेपाळ, काठमांडू, सर्व काही. एकादशी, आषाढी एकादशीला महिनाभर पायी सुद्धा आमच्या आईवडिलांबरोबर सासू सासरे गेले होते दिंडीमध्ये. आणि दरवर्षी त्र्यंबकेश्वरला लोशिंग्यावरून पायी पालखी निघते. या पालखीमध्ये देखील मृदुंग वाजायला असायचे. बऱ्याचशा काही आठवणी आहे. या आठवणी आता ह्या सोडून जायच्या आहेत. सोडून जायच्या म्हणजे नेहमी येत राहणार आहेत. आणि
आणि सासरे कायमस्वरूपी देवाघरी गेलेले आहेत. त्यामुळं सासरवाडीला येणं थोडंसं कमी होणार आहे. कारण की आता पहिल्यासारखी प्रेमळ माणसं आता राहिली नाही हो. पहिलं जे प्रेम होतं जुन्या लोकांकडे, जो आनंद होता, जी सहनशीलता होती, ती आता नवीन तरुण पिढीमध्ये राहिलेली नाही. तर सासरे गेलेत, सासू गेली आणि थोडीशी सासरवाडी देखील आता परकी होणार आहे. थोडंसं मोबाईल बसत नाही क्लिअर याच्यामध्ये, त्यामुळे व्हिडिओ बनवताना थोडा खालीवर मोबाईल होतोय. 7ला 10 कमी आहे आणि आता मी लोसिंगाच्या म्हणजे भालूरच्या जवळ आलेलो आहे. तर या ठिकाणी जीवन जगून घ्या, छान छान गाणं म्हणून घ्या आणि बोलून घ्या. सर्वांशी चांगले राहा, आई वडिलांना सांभाळा, सासू सासऱ्यांकडे बी जा, सर्व पार्टी चांगले ठेवा. तेरी याद आ रही है हर जाने से फिर जाने से याद आ रही, तेरी याद आ रही है. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. दिल दीवाना दिल सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना. दुनिया मांगे अपनी मुरादे, मैं तो मांगू साजन. हो पायलिया हो तेरी पायलिया शोर मचाए, नींद चुराए, होश उड़ाए रब्बा हो. पायलिया हो आँखों में तेरे सपने, होठों पे तेरी बात, ये दिन तो कट जाता है गुजरती नहीं रात. पायलिया हो चंद्रभागेच्या तिरी